पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली हे समजण्यापलीकडचं आहे. हे निकाल लोकशाहीच्या विरोधातील पराभवानंतर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या मतदारांनी मला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं त्या सगळ्या मतदारांची मी आभार मानते असंही त्या म्हणाल्या आहेत. आणि विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आश्चर्यजनक आहेत, हे अपेक्षित नव्हतं असंही त्या म्हणाल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली गेली हे समजण्याच्या पलीकडचं आहे आणि जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात झाल्याचं मत यशोमती ठाकूर यांचं आहे. विरोधी पक्षनेते पूर्णपणे गिळून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात आहे, हे माझं मत असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपाने यशोमती ठाकूर यांच्या विरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. अटीतटीच्या लढतीत अखेर राजेश वानखेडे विजयी झालेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारून महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करून दाखवलेला आहे. आणि विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मात्र यंदा भाजपाने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवलेलं आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र असून धक्कादायक निकाल हाती आलेले आहेत. आणि यात अचलपूर मतदारसंघाच्या प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्यांना धक्का बसलेला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके पेडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37,000 मतांनी चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. नमस्कार. ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले किंवा ज्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते. निकाल आश्चर्यजनक आहेत असं अपेक्षित नाही आहे. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय खेळी केलेली आहे ही समजण्याच्या पलीकडे आहे, पण नक्कीच काहीतरी झालेलं आहे. विरोधी पक्ष पूर्ण दाबून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या प्रकारे देश चाललाय या सगळ्या गोष्टी खरं आपण आवर्जून बारीकरित्या बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर काय पावलं उचलायची ती उचलली पाहिजे. माझा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत याच्यावर माझा विश्वास आहे. आणि पराभूत झालो असलो तरी हे काही अंत नाही. आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणारच आहोत. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि लोकशाहीमध्ये जर काही गडबड कोणी करू इच्छित असेल तर मग आपण त्याच्याकडे कटाक्षानं बघितलं पाहिजे एवढी विनंती आहे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, अमरावती.